तब्बल 3 महिन्यानंतर आज दादांना न्याय मिळाला. विमान अपघाताचं सगळं सत्य आता बाहेर आलंय. कारण आज या दुर्घटनेबद्दल एक असा नवीन व्हिडिओ हाती लागलाय की ज्याने या अपघाताचा मुख्य सूत्रधार समोर आलाय. त्यामुळे भ्रमाचा खेळ आता खल्लास झालाय. होय, जो अपघात अजितदादांचा 28 जानेवारीला घडला होता, अचानक घडलेल्या घटनेने महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता. अनेक अफवा, चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. काही लोक म्हणायचे घातपात आहे, तर काही म्हणायचे अपघात आहे. पण आज जेव्हा एक व्हिडिओ समोर आलाय, तो व्हिडिओ स्वतः अजितदादांचे सुपुत्र जय पवार यांनी समोर आणलाय. आणि हा व्हिडिओ समोर येताच त्याच्यामध्ये जे दिसलं ते पाहून महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. आता हा व्हिडिओ त्यांच्या मुलांनी समोर आणल्यामुळे तो खोटा आहे असं म्हणण्याची कोणाची टाप सुद्धा राहणार नाही. काही दिवसांपूर्वीच या विमान अपघाताचा अधिकृत अहवाल देखील प्रसिद्ध झाला होता. एक रिपोर्ट सरकारने प्रसिद्ध केला होता. त्या रिपोर्टमध्ये 5 अशा खळबळजनक गोष्टी अपघाताच्या बाबत समोर आल्या होत्या, ज्या कधीच आजपर्यंत दाखवल्या नव्हत्या. पण या रिपोर्टमध्ये जे समोर आलं त्याने आणखीनच खळबळ उडाली. कारण रिपोर्टमध्ये अपघाताची जागा बदलली होती. जिथे विमान कोसळलं तिथे ते पडलंच नाही असं सांगितलं गेलं होतं. पण अखेर आज एक व्हिडिओ आल्यामुळे सगळं सत्य आता स्पष्ट झालं आहे. या एका व्हिडिओतून सगळंच सत्य बाहेर आलं. अखेर आता आपल्या दादांना न्याय मिळाला अशी चर्चा आता गावोगावी सुरू झालीये. काही दिवसांपूर्वी ज्या काही अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात होत्या त्याचं खरं गुपित आता उघड झालंय. कारण खोट्या बातम्या देऊन जनतेला मुद्दाम गोंधळात टाकलं जात होतं. त्या अफवा अशा होत्या की दादा सुखरूप आहेत, दादा पुन्हा परत येतील, अशा सगळ्या वावड्या संपूर्ण महाराष्ट्रभर मुद्दाम पसरवल्या गेल्या होत्या. याचं कारण काय? तर खऱ्या माहितीवरून लोकांचं लक्ष भरकटलं जावं. कारण यामागचा जो मास्टर माइंड होता तो खूपच वजनदार आणि ताकदवान होता असं आता स्पष्ट झालंय. या मास्टर माइंडला आता 4 मुंड्या चित केलंय आणि याला कारणीभूत ठरले आहेत ते म्हणजे जय पवार. जय पवार हे तसे जास्त बोलत नाहीत, स्वभावाने संयमी आहेत. पण आपल्या वडिलांसाठी त्यांनी तो व्हिडिओ पाताळातून शोधून काढला आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आता ठरायला लागली आहे. हा व्हिडिओ आता CID तपासासाठी सर्वात भक्कम पुरावा ठरलाय आणि ज्यामुळे त्या मास्टर माइंडच्या मुसक्या आता नक्कीच आवळल्या जाणार. यातून एक असं मोठं नाव समोर आलंय की ते नाव याआधी कधीच संशयाच्या भोवऱ्यात आलं नव्हतं. एक असं नाव की ज्याचा कोणी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल. एक व्यक्ती जो दादांच्या अगदी जवळचा वावरायचा असं बोललं जाते, त्याच माणसाने असा दगा कसा दिला असेल, अशी ही मोठी शंका आता लोकांना सतावणं सुरू झालंय. ज्यावेळी हा व्हिडिओ समोर आला, जेव्हा हे नाव उघड झालं, तेव्हा जे सामान्य कार्यकर्ते दादांच्या जाण्याने ढसाढसा रडत होते त्यांच्या डोळ्यात आता आगीचा मोठा लोळ दिसतोय. बदल्याची तीव्र भावना पेटलीये. कालपर्यंत टीव्हीवर आणि सोशल मीडियावर दादा अजूनही जिवंत आहेत, दादा पुन्हा येतील, अशा बातम्या पेरल्या जात होत्या. पण अचानक एक रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमधील 5 गोष्टींनी या अपघाताचं पूर्ण चित्रच पालटून टाकलं होतं. खरं तर या रिपोर्टमुळे लोकांमध्ये खळबळ उडालीच होती, पण तितक्यात या नवीन व्हिडिओने आणखीनच मोठी खळबळ उडवून दिलीये. गेल्या 48 तासांत या अपघाताबद्दल अशा काही गोष्टी उघडकीला आल्यात ज्या गेल्या 3 महिन्यात कोणालाच कळल्या नव्हत्या. या अपघाताचं खरं चित्र पहिल्यांदाच स्पष्टपणे समोर आलंय. मग नेमकं काय उघड झालंय त्या अपघाताबद्दल? कोण आहे तो खरा मास्टर माइंड? त्या व्हिडिओमध्ये नेमका कोण दिसलाय की ज्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळ्याच समाधानाचं वातावरण तयार झालंय? कोणतं असं बडं नाव समोर आलंय जे आतापर्यंत दाबून ठेवलं होतं का जनतेला मुद्दाम भलत्याच माहितीने भ्रमित केलं गेलं होतं? या अहवालात नेमक्या कोणत्या 5 गोष्टी उघड झाल्या? खरंच हे विमान कुठे आदळलं होतं? विमान नेमकं बारामतीत आपटलं नव्हतं, तर नेमकं कुठे आपटलं? विमानाची ती वेळ कशी काय बदलली? लोकांपासून या गुप्त गोष्टी का दडवून ठेवल्या गेल्या? आणि आज त्या व्हिडिओत नेमकं कोणाचं नाव समोर आलंय? सगळी सविस्तर आणि सखोल माहिती आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. 28 जानेवारी, अख्खा महाराष्ट्र हा काळ दिवस कधीच विसरू शकणार नाही. ज्या दिवशी महाराष्ट्राचे लाडके लोकनेते अजितदादा पवार यांचा एका भीषण विमान दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला. आता हा अपघात घडल्याच मनात अनेक शंका कुशंका उभ्या राहिल्या होत्या. काही मंडळी म्हणायची की हा निव्वळ अपघात आहे, तर काही लोक म्हणायचे की हा मोठा घातपात आहे. पण तब्बल 3 महिन्यानंतर या अपघाताचं कारण तिसरंच काहीतरी निघालंय, जे ऐकून पूर्ण महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. पहा, अपघाताला आता 1 महिना उलटलाय, तरी महाराष्ट्राच्या मनातलं हे वादळ अजून शमलेलं नाहीये.
कारण गेल्या 48 तासांत या अपघाताबद्दल अशा काही बाबी समोर आल्यात ज्याने या प्रकरणाचा खरा बुरखा टराटरा फाडलाय. सगळ्यात आधी एक सरकारी अहवाल आला ज्याने या विमान अपघाताविषयी 5 अशा काही भयानक गोष्टी सांगितल्या की ज्याने या प्रकरणाचा पायाच बदलला. कारण या अपघाती विमानाची जी निघण्याची मूळ वेळ होती तीच वेळ बदलली होती. विमान ज्या क्षणी कोसळलं ती वेळही बदलली होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमान त्या जागी आदळलंच नाही. हा धक्कादायक जो आहे तो त्या अहवालात घटनाक्रम मांडलाय. सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे पायलटकडचा एक असा पुरावा त्यांनी दिला या अहवालात की ज्याने महाराष्ट्रात खळबळ उडालीच होती. पण तितक्यात जय पवारांनी एक व्हिडिओ सर्वांसमोर आणला. या एका व्हिडिओने या पूर्ण प्रकरणाचं सत्य बाहेर काढलंय. टप्प्याटप्प्याने आपण ही सगळी माहिती उलगडतोय. नीट लक्षात घ्या, गेल्या 3 महिनाभरात जे काही तुम्ही ऐकलं होतं ते आता सगळं साफ खोटं ठरलंय. टीव्हीवर पाहिलेल्या त्या बातम्या 100% खोट्या आणि बनावट निघाल्यात. कारण आज जे काही समोर आलंय ते अतिशय भयानक आहे. अजितदादांच्या विमान अपघाताबाबतचा सरकारी रिपोर्ट समोर आला असून आजवर टीव्हीवर दाखवल्या गेलेल्या बातम्या किती खोट्या होत्या हे आता पुराव्यासह सिद्ध झालं आहे. या रिपोर्टमधील सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे अपघाताची जागाच बदलण्यात आली होती. टीव्हीवर विमान धावपट्टीजवळ कोसळल्याचे सांगण्यात आले, पण प्रत्यक्षात ते रनवेपासून 50 मीटर दूर एका गुप्त ठिकाणी झाडाझुडपांत कोसळून त्याचे तुकडे झाले होते. म्हणजेच आजवर दाखवला गेलेला ढिगारा ही मूळ जागा नव्हतीच. हा कट 28 जानेवारीचा नसून 27 जानेवारीच्या त्या काळ रात्रीच रचला गेला होता. दादा देवगिरी बंगल्यावरून गाडीने साताऱ्याला निघणार होते, पण रात्री 10 वाजता आलेल्या एका निनावी फोनने सगळी सूत्र हलवली. मंत्रालयातील एक फाईल जाणीवपूर्वक अडकवून दादांना पहाटे 4 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं, जेणेकरून रस्ते प्रवासाचा मुहूर्त चुकावा आणि त्यांना नाईलाजापोटी विमानाचा पर्याय निवडावा लागेल. दरम्यान पायलट्स नशेत असल्याचा आरोपही सरकारी रिपोर्टने फेटाळून लावला आहे. दोन्ही वैमानिक पूर्ण शुद्धीत होते आणि विमानाची स्थितीही तांत्रिकदृष्ट्या योग्य होती. अशातच जय पवार यांनी एक खळबळजनक व्हिडिओ पुराव्यादाखल सादर केला आहे, ज्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये VSR कंपनीचा मालक विमानाच्या कॉकपिटमध्ये अतिशय संशयास्पद हालचाली करताना कैद झाला आहे. जो माणूस दादांच्या सावलीसारखा सोबत असायचा तोच या मास्टरमाइंडच्या भूमिकेत समोर येत आहे. विमानाचे ट्रान्सपॉन्डर आणि इंधन यंत्रणेत जाणीवपूर्वक बिघाड केल्याचा संशय आता बळावला असून ब्लॅक बॉक्समधील शेवटचे शब्द हा अपघाताचा नाही तर घातपाताचा पुरावा ठरत आहेत. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये सरकारी रिपोर्टमधील त्या 5 खळबळजनक गोष्टी आणि जय पवारांनी समोर आणलेल्या व्हिडिओबद्दलची माहिती पाहिली. पण व्हिडिओ संपण्यापूर्वी मला तुमच्याशी काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करायच्या आहेत. बघा, सध्या सोशल मीडियावर या अपघाताबाबत अनेक दावे केले जात आहेत. रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पण एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की ही माहिती सध्या उपलब्ध असलेल्या सूत्रांवरून आणि सुरू असलेल्या चर्चेवर आधारित आहे. आम्ही इथे कोणतीही अधिकृत पुष्टी करत नाही आहोत. हे सर्व काही समोर येत आहे ते केवळ एक शक्यता असू शकते. जोपर्यंत तपास यंत्रणा किंवा स्वतः पवार कुटुंब अधिकृतरित्या हे सांगत नाही तोपर्यंत याला आपण अंतिम सत्य मानू शकत नाही. आता मूळ मुद्दा हा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात आणि जनमानसात दादांचं स्थान काय होतं हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे जेव्हा अशा अफवा आणि व्हिडिओ समोर येतात तेव्हा लोकांच्या भावना अनावर होणं स्वाभाविक आहे. पण आपला उद्देश कोणत्याही भावना दुखवणं किंवा समाजात तेढ निर्माण करणं हा अजिबात नाही. आमचं काम फक्त तुमच्यापर्यंत त्या चर्चा पोहोचवणं आहे ज्या सध्या जनमानसात सुरू आहे. आता मला सांगा, तुम्हाला काय वाटतंय? जो व्हिडिओ जय पवारांनी आणलाय असं म्हटलं जात आहे त्यामध्ये खरंच सत्य असेल की हा केवळ एक मोठ्या राजकीय षडयंत्राचा भाग आहे? कारण ज्या मास्टरमाइंडचं नाव घेतलं जाते ते खरंच दादांच्या इतका जवळचा असेल का? तर ही महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी गद्दारी ठरेल. तुम्हाला काय वाटतं? ही केवळ एक दुर्दैवी अपघात किंवा होता की यामागे काही कोणतरी मोठी चाल खेळली होती? तो VSR कंपनीच्या मालकाचा संशयास्पद वावर असो किंवा मंत्रालयातील ती फाईल अडकून दादांच्या रस्ते प्रवास थांबवणं असो, या सर्व गोष्टी योगायोग आहेत की कट? जेव्हा तुम्ही तुमचं मत असेल तेव्हा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण तुमची मतं खूप महत्त्वाची आहेत. तुमच्या एका कमेंटमुळे या विषयावर अधिक स्पष्टता येऊ शकते. आणि कमेंट करताना खूप आपली भाषा संयमित ठेवा, कारण हा विषय आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्याशी जोडलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातलं हे वाद सहजासहजी शमेल असं वाटत नाही. पुढील 48 तास खूप महत्त्वाचे आहेत. जर CIDने या व्हिडिओतला अधिकृत पुरावा मानलं तर येत्या काही दिवसात अशा काही व्यक्तींना मुसक्या आवळल्या जातील. त्यांचे ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरून जाईल.
त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढचा भाग आल्यावर तुम्हाला तो लगेच पाहता येईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही शक्यता लोकांपर्यंत पोहोचेल आणि सत्य लवकरच बाहेर येईल. पुन्हा एकदा सांगते, ही माहिती केवळ सध्या चर्चेवर आधारित आहे. आम्ही याची कोणती पुष्टी करत नाही. लवकरच भेटूया नवीन अपडेटसह. जय महाराष्ट्र. धन्यवाद.